नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या इंग्लिश सिलेबसमधील 1.3 द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस हा लेसन बघणार आहोत. सो लेट्स बिगिन अवर लेसन. फर्स्ट वी इंट्रोड्यूस द इंट्रोडक्शन ऑफ द रायटर Venkateshwaran Iyer. Venkateshwaran Iyer was born in 1966. व्यंकटेश्वरन अय्यर यांचा जन्म 1966 मध्ये झाला होता. Venkat Iyer is a science graduate and a certified project management professional. त्यांना व्यंकट या नावाने सुद्धा ओळखले जायचे. ते सायन्स ग्रॅज्युएट होते, तसेच त्यांनी सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल सुद्धा होते. ही लास्ट वर्क विथ IBM इन मुंबई ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर फॉर सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन ह्या प्रोजेक्टसाठी त्यांनी ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मुंबईमधील IBM या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. After 17 years in the IT industry, he quit in 2004 to live on his organic farm in Pet Village in डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. 17 वर्ष त्यांनी IT इंडस्ट्रीमध्ये काम केले होते, परंतु 2004 मध्ये त्यांनी तो जॉब सोडला आणि ते त्यांच्या ऑर्गॅनिक फार्म म्हणजे सेंद्रिय शेतीकडे वळाले. महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यामधील पेठ या गावामध्ये त्यांनी ऑर्गॅनिक शेती म्हणजेच सेंद्रिय शेती करण्याचे ठरविले. हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रॅक्स हिज ट्रान्झिशन फ्रॉम टेकी टू फार्मर ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 years. त्यांच्या 15 ते 17 वर्षाचा प्रवास म्हणजेच की टेक इट टू फार्मर म्हणजे टेक्नॉलॉजीपासून ते शेतीकडे किंवा शेतकरी कसे झाले ह्यांचा सर्व प्रवास हा त्यांच्या मूंग ओव्हर मायक्रोचिप्स या बुक्समध्ये दिलेला आहे. इट वॉज नॉट अ करिअर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर, ही सेज अबाउट हिज डिसिजन टू शिफ्ट टू द क्वाइटर एन्व्हायर्नमेंट्स ऑफ अ विलेज. त्यांनी जेव्हा सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला ते म्हणतात की माझं फक्त करिअर चेंज झालेलं नाही तर माझी पूर्ण लाईफस्टाईल चेंज झालेली होती. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट. की त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगवर प्रॅक्टिस सुरू केलेली आहे, प्रॅक्टिसवर भर दिला होता. He was resolute in spite of numerous challenges which he faced. त्यांनी अनेक आव्हानांना तोंड दिलेले होते. Today, not only does he deliver lecture on organic farming, but also has joined hands with organic farmers and NGOs working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. त्यांनी आता फक्त ते ऑर्गॅनिक फार्मिंगवर लेक्चर्स देत नाहीत तर त्यांनी NGOमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तसेच ते म्हणतात की काही जमीन हे आपण जर त्याच्यामध्ये पीक लावलं तर ती सुपीकता त्याची वाढते. ओके स्टुडंट, सो लेट्स बिगिन अवर lesson. The call of the soil, a scent of rice. The call of the soils means मातीची साद, a scent of rice तांदळाचा सुगंध. First crop, पहिले पीक. It was April 2004. I stood in the middle of lush green field of moong green gram and looked around me. इट वॉज एप्रिल 2004. 2004मध्ये एप्रिल महिना होता. त्यावेळेला मी त्या मुगाचे जे पीक घेतलेलं आहे त्या मुगाच्या पिकाच्या मधोमध जाऊन उभा राहिलो आणि आजूबाजूला सभोवताली पाहू लागलो होतो.
It was just before sunrise and the sun was turning a bright orange. सकाळची वेळ होती, सूर्य उगवत होता आणि संपूर्ण परिसर हा ऑरेंज, नारंगी किंवा ऑरेंज कलर सगळीकडे पसरलेलं होते. द ग्राउंड वॉज डम्प अँड द लीव्स वेअर शायनिंग विथ ड्यू. ग्राउंड जे आहे ते पूर्ण चिखल, ग्राउंडमध्ये पूर्ण मडी एरिया चिखल झालेलं होतं आणि लीव्स वेअर शायनिंग विथ ड्यू, की त्यांच्या पानावर सगळीकडे दव पसरलेलं होते. माय बेअर फीट वेअर मडी ॲज आय वॉक्ड अराउंड जिंजरली इन्स्पेक्टिंग द प्लांट्स. माझे पायसुद्धा त्या मडीने, त्या चिखलाने माखलेले होते आणि मी जिंजरली मीन्स व्हेरी केअरफुली, की मी अगदी काळजीपूर्वक त्या मुगाच्या पिकामधून चालत होतो. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिकूज ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलेज ऑफ मूंग. फॉलेज मीन्स द लिव्स ऑफ अ ट्री ऑर प्लांट, वनस्पतीची पाने, की माझ्या सभोवताली चिकूची झाडे होती किंवा मुगाच्या पानांनी संपूर्ण परिसर भरलेलं होते. ॲट दॅट पॉइंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. आणि त्या पॉइंटला, त्यावेळी मी कोणालाही काहीही विचारण्याच्या मनस्थितीत नव्हतो. द मूंग प्लांट्स, नॉट मोर दॅन 2 feet टॉल, हॅड ग्रीन पॉड्स हँगिंग आऊट. आणि ते मुगाचे रोपटे काही मोठे झालेले नव्हते, फक्त 2 फूट उंच असे मुगाचे रोपटे होते, परंतु तरीसुद्धा त्या छोट्याशा रोपट्यांना हँगिंग पॉट्स मीन्स की त्याला शेंगा लागलेल्या होत्या. द पॉट्स वेअर नॉट एट रीप अँड देअर वॉज अ लाईट फुज ग्रोविंग ऑन देम. आणि त्या शेंगा ज्या आहेत त्या परिपक्व झालेल्या नव्हत्या. फज मीन्स मऊ कापूस. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. आय फेल्ट एक्झिलरेटेड, की आणि ते पाहून मला खूप आनंद झालेला होता. त्याच्यानंतर की आता ते म्हणतात की आता हार्वेस्ट टाईम, की कापणीला खूप वेळ होता, पण मी खूप आनंदी होतो. एक्झिलरेटेड मीन्स व्हेरी हॅप्पी. I stood watching the sunrise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house, a white structure in the middle of this greenery. आणि ते म्हणतात की कुंपणा पलीकडच्या त्या उंच अशा झाडांमागून जेव्हा सूर्य उगवताना पाहत मी उभा राहिलो आणि त्या हिरवाईच्या मध्ये असलेल्या पांढऱ्या अशा घराच्या दिशेने हळूहळू निघालो. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ धिस लँड. आणि माझा विश्वास बसत नव्हता की मी ह्या जमिनीचा मालक आहे. अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. आणि मी माझ्या पहिल्या पिकाकडे शेतकरी म्हणून पाहू लागलो. After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with farming. आणि ज्या वेळेला मी काही ॲडव्हान्स किंवा काही ॲडव्हान्स पैसे जमिनीसाठी दिलेले होते, त्यावेळेला मला वाटलं नव्हतं की मी एवढा फॅमिलियर जमिनीशी किंवा शेतीशी एवढा फॅमिलियर होईन. बट मोरू दादा, द ब्रोकर हू गॉट अस द लँड, हॅड अदर आयडियाज. आणि मोरू दादा जे ब्रोकर म्हणजे दलाल, की मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर जमिनीशी फॅमिलियर होईन. पण मोरू दादा जे आहेत त्यांनी ज्यांनी आम्हाला जमीन मिळवून दिली, त्यांच्या डोक्यामध्ये आणखीनच काही वेगळ्या कल्पना होत्या. ही वॉज कीन दॅट वी प्लांट मूंग ॲट वन्स. आणि ते म्हणत होते की तुम्ही पहिल्यांदा किंवा एकदा मुगाचे पीक घ्या. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर धिस. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सॉ अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. आणि
ह्यासाठी मी तयार नव्हतो. मी काही पुस्तके वाचली आणि मी प्रयत्न करत होतो की आपण कोणते पीक घ्यायला हवे आणि ते कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येतील. मोरूदादा वॉज क्वाईट फिल्म बट मोरूदादा त्यांच्या निर्णयावर ठाम होते. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोविंग मूंग अँड द बेस्ट सीड्स वेअर अवेलेबल इन गुजरात इन द ॲडजस्टंट स्टेट ऑफ गुजरात. आणि ते मोरूदादांनी आम्हाला सांगितलं की हा जो सीझन आहे हा मुगासाठी योग्य आहे आणि तुम्हाला चांगले असे बियाणेसुद्धा जवळच्या किंवा शेजारच्या राज्यात गुजरात या राज्यामध्ये सुरत या ठिकाणी अवेलेबल आहेत. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूग. आणि मी लगेचच सुरतला जाऊन 10 किलो मुगाचे बियाणे आणले. मोरूदादा rented his tractor to plough the land and quickly planted मूग all over the place. मोरूदादाने लगेचच त्यांचा ट्रॅक्टर त्या जमिनीमध्ये फिरवला आणि संपूर्ण जमीन नांगरून त्यामध्ये आम्ही मुगाचे बियाणे पेरले. A few days later we were overjoyed to see teeny green leaves. आणि काही दिवसानंतर आम्ही त्या छोट्या पानांकडे पाहून आम्हाला खूप आनंद व्हायचा. I had never seen मूग growing before and was thrilled at the sight. आणि मी कधीही मुगाचं पीक वाढताना पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे मला पहिल्यांदाच खूप समाधानी असल्यासारखं वाटलं. It was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in विलेपार्ले in मुंबई. आणि ते लेखक म्हणतात की मी जेव्हा तरुण असताना किंवा लहान असताना ज्या वेळेला मी मुंबईमध्ये विलेपार्लेमध्ये राहत होतो त्यावेळेला आम्ही छोटंसं हिबिस्कसचं म्हणजे जास्वंदीचं रोपटं लावलेलं आणि ते मोठं झाल्यानंतर जेव्हा त्याला फुलं आली तेव्हा जसा आनंद झालेला होता त्या प्रकारचा आनंद आज मला झालेला आहे. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईज. आणि आणि लेखक म्हणतात की मी आता मोरूदादाने आम्हाला चांगला सल्ला दिला म्हणून मी त्याचा आभारी आहे. द नेक्स्ट थिंग मोरूदादा वॉन्टेड टू डू वॉज अ स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन द प्लांट्स. आणि ते म्हणतात की आता मोरूदादाने आम्हाला सर्व रोपट्यांवर जंतुनाशके फवारणी करावी असे सुचवले. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह अ हायर इल्ड. आणि ते म्हणतात की जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला चांगले पीक किंवा जास्त पीक मिळेल. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. पण असे काही करायचे किंवा काही जंतुनाशकांची फवारणी करायची अशी लेखकांची इच्छा नव्हती. We were clear that we would not use any chemicals and tried to explain it to him. आणि आम्ही शेतीमध्ये कुठल्याही प्रकारची रसायने वापरणार नाहीत असे आमचे स्पष्ट मत होते. He reacted as if we had suggested harakiri. आणि harakiri means की a formal way of killing yourself by cutting open your stomach with a sword. परंतु हाराकिरी मीन्स की स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेणे. परंतु मोरूदादा असे रिॲक्ट झाले आणि ते म्हणतात की तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेतात. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरूदादा अँड हिज फ्रेंड डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. आणि ते म्हणतात की मोरूदादा आणि त्यांच्या मित्रांनी शेतावर रासायनिक औषधे वापरू नयेत हे पटवण्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागली. दे रिफ्युज्ड टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाऊट स्प्रेज. आणि त्यांनी
हे सिद्ध करून दाखवलं किंवा कोणत्याही फवारणीशिवाय, कोणत्याही कीटकनाशकांशिवाय पिके ही चांगल्या प्रकारे वाढू शकतात, हे मोरूदादा आणि त्यांचे मित्र मानायला तयार नव्हते. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed no bribe to get the work done. आणि सर्वांनी आम्हाला सांगितले त्याच्या अगदी उलट, म्हणजेच की निसर्ग जो आहे तो त्याचं काम बरोबर करत असतो, त्याला कोणत्याही प्रकारच्या आमिष द्यायची गरज पडत नाही. Soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms. आणि ते म्हणतात की लगेच कापणीची वेळ लवकरच आली आणि 300 किलो इतके चांगले मुगाचे उत्पन्न झाले. अँड अवे फुल लॉट ऑफ मूंग अँड विथ इट अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. आणि ते म्हणतात की त्याच्यामुळे काय झालं, जे मुगाचे चांगले उत्पन्न आले त्यामुळे आमचा सुद्धा आत्मविश्वास वाढला. नाऊ आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल अँड दॅट इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाऊट केमिकल्स. इट वॉज अ मेजर मॉरल बूस्टर. आणि ते म्हणतात की आमची जी जमीन आहे ती खूप सुपीक आहे आणि त्यावर कोणत्याही रासायनिक औषधांशिवाय पीक काढता येऊ शकते ह्याची खात्री आता आम्हाला झालेली होती. आणि त्यामुळे काय झालं की आमचा आणखीनच कॉन्फिडन्स जो आहे तो आणखीनच वाढलेला होता आणि हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अ सेंट ऑफ राईस म्हणजेच तांदळाचा सुगंध. The first year I was late for the rice sowing season and had to resort to growing the GR4 variety that was shortened and recommended by the agriculture officer at कोसबाड. पहिल्या वर्षी भाताचे पीक घेण्यासाठी जेव्हा मला लेखक म्हणतात की मला उशीर झाला, त्यामुळे त्यांनी काय केलं की कोसबाडच्या ऑफिसर जे होते त्यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी GR4 ही व्हरायटी त्यांच्या शेतामध्ये लावली होती. The next year we decided that we would start early and try to find some good traditional variety of rice to grow. आणि ते पुढे म्हणतात की मागच्या वर्षी तरी आपण लेट झालो असलो तरी पुढच्या वर्षी मात्र आपण पेरणीला लवकरच सुरुवात करावी आणि भात पिकवण्यासाठी चांगल्या अशा एखाद्या पारंपरिक जातीविषयी माहिती आपल्याला मिळवायची आहे. We had read about traditional varieties of rice and knew that they did not require very high inputs of fertilizers. आणि ते म्हणतात की भाताच्या पारंपरिक जातीविषयी माहिती मिळवण्यासाठी त्यांनी बरीच अशी पुस्तके वाचली होती आणि त्यांना जास्त प्रमाणात खतांची आवश्यकता नाही हे सुद्धा त्यांना जाणवले होते. These varieties were also quite strong and resisted pests. त्या ज्या जाती आहेत त्या खूप बळकट प्रकारच्या होत्या आणि त्या कीटकांशी मुकाबला करू शकणाऱ्या अशा होत्या. We were sure that it was this type of rice that would grow well in our farm where we did not use any chemicals at all. आणि ते म्हणतात की कोणत्याही रासायनिक खतांशिवाय, कोणत्याही कीटकनाशकाशिवाय आपण ह्या वापरत नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारचे रासायनिक खतं आपण वापरत नसल्यामुळे काय आहे की आपल्या शेतामध्ये भाताचं प्रमाण जास्त आहे किंवा चांगल्या प्रकारे पीक येते. Our previous year's experience and the low yield had taught us a lesson and we were sure we would not plant hybrid this year. आणि ते म्हणतात की आमच्या आदल्या वर्षीचा जो अनुभव आहे तो अनुभव आणि कमी उत्पन्न यातून आम्ही खूप काही शिकलेलो होतो की यावर्षी आम्ही संकरित धान्य पेरणार नाहीत, यावर ते ठाम होते. In year 2005, we started to look for a good variety of traditional rice. It was one of our neighbors in the village, a businessman from Mumbai who owned land, who suggested that we plant a local scented varieties of rice.
2005च्या एप्रिलमध्ये त्यांनी पारंपरिक अशा भाताची जाती शोधायला सुरुवात केली आणि शेजारील गावातील शेजाऱ्यांपैकीच एका मुंबईमध्ये जे बिझनेसमॅन आहेत ज्यांची स्वतःची अशी जमीन आहे त्यांनी सुचवले की तुम्ही तांदळाच्या एखाद्या स्थानिक अशा सुवासिक जातीची पेरणी करा. मोस्ट ऑफ द farmers in and around the village of Pet had switched over to hybrids. The younger generation of farmers thought I was crazy to ask for the desi variety as they called it. आणि ते म्हणतात की पेठेतील आणि पेठ हे जे गाव आहे ते पेठ या गावातील आणि आजूबाजूच्या गावांमधील बहुसंख्य असे शेतकरी जे आहेत ते बहुसंख्य शेतकरी संकरित पिके घेण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि शेतकऱ्यांची ही जी आत्ताची तरुण पिढी आहे त्यांच्या मते देशी असलेल्या जातीचा आग्रह धरताना पाहून त्यांना खूप विचित्र असे समजू लागलेले आहेत. My regular visits to the villages around searching for a good traditional varieties also did not yield any result and we were almost giving up hope. आणि त्या तर दररोज एका नवीन गावाला भेट द्यायचे आणि तिकडे चांगल्या पारंपरिक अशा जातीचा शोध घ्यायचे, परंतु त्यांची आता आशा संपलेली आहे. I decided to give it one last try and spoke to बबन's father and some other elders. परंतु त्यांनी एक निर्णय घेतला की आता शेवटचं एक आपण ट्राय करायचं आणि म्हणून ते बबनचे जे वडील आहेत आणि काही मोठी माणसं होती त्यांच्याशी त्यांनी बोलणे केले. आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन दे मेन्शन द नेम ऑफ कसबाई. आणि काही मिनिंगफुल कन्व्हर्सेशन काही महत्त्वाच्या बोलण्यानंतर त्यांच्या पुढे कसबाई या भाताचे नाव पुढे आले. कसबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट अरोमा दो मच मिल्डर दॅन बासमती. आणि हे कसबाईचं जे पीक आहे ते कसबाईचं जे पीक आहे ह्याच्यासाठी हे एक लांब दाण्याच्या भाताची जात आहे आणि ह्या कसबाईचा जो सुगंध आहे तो बासमतीपेक्षाही जास्त सौम्य असा सुगंध आहे. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर ग्रोविंग इट इयर्स अगो. आणि ते म्हणतात की हे जे कसबाईचं पीक आहे ह्याला लॉंग ड्युरेशन जास्त कालावधी लागतो आणि इकडची जी लोक आहेत जी पेठ या गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील जे शेतकरी आहेत ते काही वर्षांपूर्वी कसबाईचे पीक घ्यायचे. बट दे ऑल शुक देअर हेड्स वेन आय आस्क्ड देम अबाउट द सीड्स अँड टोल्ड मी दॅट इट हॅड डिसअपिअर्ड. पण जेव्हा व्यंकटय्यर लेखकांनी जेव्हा प्रश्न विचारला किंवा त्यांना बियाणे आहेत का असं विचारल्यानंतर त्या सर्वांनी माना डोळावल्या आणि ते म्हणाले की आता हे बियाणे कसबाई या भाताचे बियाणे आता नाहीसे झालेले आहे. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. आणि पुढे म्हणतात की कसबाईबद्दल काही गोष्टी ऐकून त्यांना ते मिळवण्याची इच्छा झाली. वी डिसाइडेड दॅट इफ वी डीड मॅनेज टू गेट सम सीड्स दिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो. आणि ते म्हणतात की त्याचे बियाणे जर मिळवण्यास आपल्याला यश आले तर ते पिकवण्यासाठी उत्तम असेल असे आम्ही ठरवले. आय थॉट द गव्हर्नमेंट मेक नो समथिंग अबाउट इट. आणि त्यांना असं वाटलं की शासनाकडे कदाचित ह्याबद्दल माहिती असेल. अ विजिट टू द ॲग्रिकल्चरल ऑफिसर वॉज एनलायटनिंग. आणि त्यांनी कृषी अधिकाऱ्याकडे भेट देण्याचे ठरवले. ही हॅड नॉट इवन हर्ट ऑफ दिस राईस व्हरायटी. परंतु त्या कृषी अधिकाऱ्याने सुद्धा कसबाई या भाताविषयी ऐकलेले नव्हते. He said the villagers were taking me for a ride
अँड देअर वॉज नो राईस बाय धिस नेम. आणि त्यांच्या मते की गावकरी माझी दिशाभूल करत होते, अशा कोणत्याही नावाचा भात अस्तित्वात नाही असे त्यांचे म्हणणे होते. He rattled off the names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. आणि बराच वेळ बोलणं चालू होतं किंवा बडबड करून, आणि शेवटी त्यांनी लेटेस्ट ज्या काही हायब्रिड्स पिकं आहेत त्यांची नावं सांगितली आणि काही बियाणे मोफत देण्याची सुद्धा तयारी दर्शवली. कर्सिंग माय सेल्फ फॉर वॉस्टिंग टाईम विथ हिम आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. आणि ते म्हणतात की त्यांच्याकडे, त्या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन मी माझा वेळ वाया घालवला म्हणून स्वतःला दोष देत ते पुढच्या ठिकाणाकडे निघाले. दिस टाईम it was the Adivasi Mahamandal at Kasa which buys rice from the Adivasi villagers on behalf of the government. आणि ते म्हणतात की आता मी शासनाच्या वतीने आदिवासी गावकरी जे आहेत त्या आदिवासी गावामध्ये आदिवासी महामंडळाकडे गेलो. कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. परंतु त्या फाईल्समध्ये किंवा त्या महामंडळाच्या फाईल्समध्ये सुद्धा कसबाईचं नाव कुठेही आढळले नाही. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनिमोर. द मार्केट इट सेल्फ डिड नॉट रेकग्नाइज द राईस. सो इफ यू ग्रू इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. आणि ते पुढे म्हणतात की लोक आता त्याचे पीक किंवा कसबाईचे पीक का घेत नाहीत याचे स्पष्ट संकेत होते की आता जर बाजारातच नाही, कसबाईचे जे बियाणं आहे ते जर बाजारातच नसतील तर, आणि तुम्ही जर पिकवले तर ते विकू सुद्धा शकणार नाहीत. However, the officer in charge here had more knowledge of rice and did remember Kasbai being sold to him a few years ago. परंतु तिथे ज्या प्रमुख होते ऑफिसरला, तिथल्या प्रमुख ऑफिसरला भाताविषयी किंवा पिकांविषयी अधिक ज्ञान होते आणि काही वर्षांपूर्वी कसबाईची खरेदी सुद्धा केली जात असल्याचे त्यांना आठवत होते. So when I in Dhanivari, Baban and I started looking for Devhanda and found a graying old man wearing a cap sitting outside his house on a charpoy. आणि ते म्हणतात की जेव्हा ते धनिवरीला जाऊन मी म्हणजे लेखक व्यंकट अय्यर आणि बबन देवहंडाला शोधू लागले. टोपी घातलेले ओल्ड मॅन, वृद्ध असं वयस्कर माणूस टोपी घातलेली, आणि ते त्यांच्या अंगणामध्ये किंवा बाहेर खाटेवर बसलेले होते. An ex-sarpanch of the village, he had acres of land, a huge house and a large family. ते गावाचे माजी सरपंच होते. त्यांची अनेक एकर अशी जमीन होती, मोठे घर आणि मोठे कुटुंब सुद्धा होते. After exchanging the usual pleasantries, we came to the topic of कसबाई. आणि काही गप्पा गोष्टी झाल्यानंतर ते मेन टॉपिकवर आले, ते म्हणजे कसबाई भाताचे बियाणे. The mere mention of Kasbai and Devhanda drift into the past. His eyes turned dreamy and with a tremble in his voice, he told us how the entire village at one time grew only Kasbai. आणि ते पुढे जसं कसबाईचा विषय त्यांनी काढला तशा कसबाईच्या फक्त नावाने देवहंडा भूतकाळात शिरले. त्यांचे डोळे अगदी स्वप्नाळू झाले आणि सारे गाव एकेकाळी कसबाईचे पीक घेत होते हे त्यांनी सांगितले.
He said there was a time when people passing our village during lunch time would be forced to stop and ask for a meal. Such was the alluring aroma of कसबाई. आणि ते म्हणतात पुढे की एक काळ असा होता जेव्हा जेवणाच्या वेळी गावावरून जाणारी जी माणसं आहेत ती माणसं वाटेत थांबायची आणि जेवणाची मागणी करायची. का तर कसबाईचा सुगंध इतका होता. The entire area would have this heady aroma hanging in the air as all the houses cooked the same rice. आणि ते म्हणतात की जर संपूर्ण गावामध्ये जर त्या कसबाई या तांदळाचं भात शिजत असेल किंवा शिजवलेलं असेल तर त्यामुळे काय व्हायचं की आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण वातावरणामध्ये हवेमध्ये त्या कसबाईचा सुगंध पसरलेला असायचा. Today, he said no one grew kasbai and everyone had shifted to growing the new hybrid varieties. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. आणि ते पुढे म्हणतात की आज कुणीही कसबाई या भाताचं पीक घेत नाही. सर्वजण नव्या संकरित अशा जातींची भाताच्या ज्या जाती आहेत त्या भाताच्या जातींकडे हायब्रिड पिकांकडे वळालेले आहेत आणि नाईलाजाने आपल्यालाही तो भात खावा लागतो. विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन फार्मर्स वेअर टेम्प्ट टू ग्रो अ सेकंड क्रॉप अँड कसबाई being a long duration rice was replaced by the shorter duration hybrids so that the harvest could be done earlier. This ensured that the farmers could take up a second crop. आणि ते म्हणतात की सिंचन जे आहे त्या सिंचनाच्या प्रसारामुळे दुसरे पीक लावण्याकडे शेतकरी आकर्षित झाले आणि कसबाई हे जे पीक आहे ह्या पिकासाठी दीर्घ कालावधी लागतो आणि त्यामुळे जे पिकणारे भात उशिराने होत असल्यामुळे कापणी लवकर करता यावी म्हणून शेतकरी आता हायब्रिड पिकाकडे वळालेले आहेत. I asked why he had shifted if he was so unhappy with the hybrids. No one forced him to, did they? He smiled and replied that their fields did not have fences and once the harvest was over and the cattle were released into the fields. आणि ते पुढे म्हणतात की लेखकांनी त्यांना विचारलं की जर संकरित पीक जे आहे त्या पिकांवर जर तुम्ही नाखुश आहेत तर तुम्ही तिकडे का वळाले किंवा कोणी तुम्हाला जबरदस्ती केली का की तुम्ही हायब्रिड पिकं घ्या असे. देन द देऊहंडा रिप्लाइड, ही स्माइल्ड अँड रिप्लाइड, त्यांनी स्माइल दिली, हसले आणि उत्तर दिलं की त्यांच्या शेताला कुंपण नव्हते आणि एकदा की हंगाम संपला की जे गुरे असतात ती शेतात सोडली जातात. जर माझ्या एकट्याच्या शेतामध्ये कसबाईचं पीक असेल तर गुरांसाठी ती चांगली मेजवानी असेल कारण की कसबाईचं जे पीक आहे त्या पिकासाठी जास्त कालावधी लागतो त्यामुळे गुरांसाठी ती चांगलीच मेजवानी ठरेल. इफ my field alone has kasbai, it will be a treat for the cattle, he explained. माझ्या एकट्याच्या शेतामध्ये जर कसबाईचं बियाणं किंवा कसबाईचं पीक जर राहिलं तर ती गुरांसाठी चांगली मेजवानी असेल आणि मला काहीही मिळणार नाही. Sometimes we have to fall in line with the community, he laminated. Laminated made a passionate expression to ग्रीफ. आणि ते पुढे सांगतात की शोक करणे, लॅमिनेटेड मीन्स शोक करणे. ते म्हणतात की कधी कधी काय असते की समाजाप्रमाणे आपल्याला सुद्धा चालावं लागते. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. आणि जी जी संकरित पिके आहेत त्यांना जास्त पाणी लागते. तसेच रासायनिक खते जी आहेत ती
किंवा कीटकनाशके जे आहेत त्यांचाही जास्त वापर करावा लागतो. He said that yields were good initially, but of late had reduced a lot. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticides they used. सुरुवातीला जे पीक आहे ते पीक उत्तम उत्पन्न देत असते, परंतु हल्ली आता म्हणजेच की आता ते खूप कमी होऊ लागलेले आहे. आणि त्याशिवाय जे आपण जे काही खतं किंवा कीटकनाशकं वापरतो, युरिया किंवा आणखी काही कीटकनाशके आहेत, त्यांचे प्रमाणही दरवर्षी वाढवावे लागते. इट वॉज ॲज इफ द न्यूवर हायब्रिड्स हॅड ॲन इन्सॅटिवेबल ॲपेटिट फॉर केमिकल्स, की जे काही नवे संकरित बियाणं आहेत त्या बियाणांना रसायनांची सुद्धा भूक लागलेली असते, त्याच्यामुळे त्यांना रासायनिक खते किंवा कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. ही टोल्ड अस दॅट इवन व्हेन देअर वेअर फ्लॅश फ्लड्स इन द 60s, Kasbai had stood its ground. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the floods had receded. Such was the strength of the rice, but look what we have done, he rued. आणि ते पुढे सांगतात की जेव्हा 60च्या काळामध्ये गावामध्ये आकस्मिक पूर आलेला, त्यावेळेला पूर्ण पूर ओसरल्यानंतर जे कसबाईचं पीक आहे ते शेतामध्ये उभं राहिलेलं होतं किंवा तग धरून होते. आणि पूर ओसरल्यानंतर सर्वजण जेव्हा परत गावामध्ये आले तेव्हा त्यांनी बघितलं की जे भाताचे पीक आहे, कसबाईचं जे पीक आहे ते जसेच्या तसे शेतामध्ये उभे आहे. आणि अशी ह्या तांदळामध्ये भरपूर मजबूती आहे असे ते म्हणतात. पण आता आपण त्याचं काय करून ठेवलं आहे, अशा प्रकारे ते हळहळ व्यक्त करत होते. ॲज ही वेंट ऑन रेमिनिस्किंग अबाउट द राईस, वी जेंटली गायडेड हिम बॅक टू द रिझन फॉर अवर विजिट, द कसबाई सीड्स. आणि ते म्हणतात की अशा प्रकारे भाताच्या पिकांच्या आठवणीत ते रमलेले पाहिल्यावर आम्ही हळूच आमच्या भेटीचे प्रयोजन किंवा आम्ही परत आमच्या मूळ विषयाकडे आलो. ही वॉज शुअर दॅट देअर वॉज नॉट अ सिंगल विलेजर इन हिज एरिया हू वुड हॅव द सीड्स ऑफ कसबाई. आणि ते त्यांच्याकडे जे कसबाईचे बियाणे असेल असं एकही गावात शेतकरी नाही. According to him, the only people who still grew it were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village, Asarwari. आणि त्यांनी सांगितलं की मात्र शेजारच्या गावामध्ये म्हणजे आसारवरी हे जे गाव आहे, या गावातील डोंगर पायथ्याशी वसलेले हे जे छोटे छोट्या खेड्यातील आदिवासी लोक जे आहेत ते अजूनही कसबाई या पिकाचे उत्पन्न घेतात. वी बीड farewell to Devhanda, who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of Kasbai. आणि ते तिकडनं देवहंडांचा निरोप घेऊन निघाले तेव्हा देवहंडाने त्यांना आशीर्वाद दिला की महालक्ष्मी देवता तुम्हाला लवकरात लवकर कसबाईचे बियाणे मिळवून देवोत. In Asarwari village, we asked the sarpanch to help us as we were not very fluent with the local dialect. आणि लेखक जे व्यंकटय्यर आहेत त्यांना तेथे स्थानिक जी भाषा आहे ती समजत नव्हती, येत नव्हती. त्यामुळे त्यांनी सरपंचाची मदत घेऊन सरपंचांना सांगितलं की आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. He sent his assistant जीवन with us into the hills. आणि त्यांनी त्यांचा असिस्टंट जीवनला त्यांच्यासोबत पाठवले. After a half hour walk through thick vegetation, crossing numerous streams and ditches and scrambling over rocks and gravel, we reached the sleepy hamlet of Boripada. आणि
आम्ही ते जीवन या त्यांच्या सहकाऱ्यासोबत डोंगरात पाठवला. साधारणतः अर्धा तास झाडीतून चालत, अनेक ओढे चर किंवा वाड्यांमधून चालत चालत, दगडांमधून वाट काढत ते बोरीपाडा या ठिकाणी येऊन पोहोचले. There were just two ramshackle houses in front of us and we wondered if this was the right place. आणि त्यांच्या समोर दोन जीर्ण झालेली अशी दोन घरे दिसत होती आणि आता आपण योग्य ठिकाणी आलो आहोत ना, हा प्रश्न त्यांना पडला. A wrinkled old woman sitting before one of the houses looked at us with curiosity. As we approached her, we signaled to Jivan to ask the crucial question. आणि एका घरासमोर एक वृद्ध म्हातारी कुतूहलाने त्यांच्याकडे पाहू लागली. आणि ज्या वेळेला लेखक व्यंकटय्यर आणि जीवन त्यांच्याजवळ पोचले आणि त्यांनी जीवनला खूण केली की आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न विचार. She muttered in reply and we looked at Jivan for a quick interpretation. ती काहीतरी पुटपुटली आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आम्ही लगेचच जीवनकडे बघितले. He broke into a smile and informed us that she did have the rice and wanted to know who we were and why we wanted it. आणि त्या आजीने त्या म्हातारी बाईने लगेचच चेहऱ्यावर स्माईल आणली आणि त्यांचा प्रश्न होता की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला हे बियाणे कशासाठी पाहिजे. It was a difficult task to keep a strange face and I had to control a strong desire to hug her. आणि त्यांचा जो आता निर्विकार असा चेहरा आहे ते त्यांना लेखकांना त्या आजीचा निर्विकार असा चेहरा खूप आवडला किंवा तसा चेहरा ठेवणे त्यांना आता खूप कठीण झालेले होते. उत्स्फूर्तपणे किंवा आनंदाने त्यांना त्या आजीला आता मिठी मारावी असे त्यांना वाटले. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द इल्युसिव्ह कसबाई. इल्युसिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड, की शोधण्यासाठी खूप कठीण असलेली वस्तू त्यांना आता मिळालेली आहे. वी एक्सप्लेन टू हर दॅट we were from Pate nearby and we needed the seeds to grow it. आणि त्यांनी अनेक महिने ज्याचा शोध घेत होते ते वस्तू किंवा ते कसबाईचे बियाणे आता त्यांना मिळालेले होते. आणि ते म्हणतात की आम्ही जवळच्या जे बाजूचं जे गाव आहे पेठ नावाचं, त्या पेठ गावाहून आलो आहोत आणि हे बियाणे आम्हाला शेतामध्ये पीक घेण्यासाठी हवे आहेत. We asked for 10 kilograms of rice, she muttered and scowled. आणि ते म्हणतात की आम्हाला 10 किलो तांदूळ हवे आहेत. She muttered, ती परत आजी काहीतरी पुटपुटली, कपाळावर आठ्या आणत ती काहीतरी पुटपुटली. Jivan interpreted that she had never heard of Pate village and she also did not have a weighing scale. आणि त्यांनी लगेचच जीवनने स्पष्टीकरण दिलं की ह्या आजीने पेठ या गावाचं नाव कधीही ऐकलेलं नव्हते आणि तिच्याकडे कोणत्याही प्रकारचा वजन काटा नव्हता. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट. आणि की एका टोपलीमध्ये ते आजी आपल्याला हे जे कसबाईचे बियाणं आहे ते देऊ शकते. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. आणि आम्ही फक्त एका सिंगल बास्केटची मागणी केली आणि जीवनने सांगितले की तिला काहीतरी पे करा, म्हणजे काही पैसे द्या. आय हँडेड ओव्हर a 100 rupee note and for the first time in the last 10 minutes her face broke into a smile. She nodded her head in approval. मी म्हणजेच लेखक व्यंकटय्यर यांनी त्या आजीला 100 रुपयाची एक नोट दिली
आणि गेल्या 10 मिनिटांमध्ये आता प्रथमच त्या आजीच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले होते. त्या आजीने सुद्धा त्यांना संमतीदर्शक अशी मान डोलावलेली होती. As we walked back against the fading sunset, leaving behind a smiling old lady, I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain, away from the hustle and bustles of the road or the city, were the real people of India. आणि जेव्हा ते परतीच्या प्रवासाला निघाले, सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सूर्यास्त झालेला होता, संध्याकाळची वेळ झालेली होती. त्या वृद्ध स्त्रीचा चेहरा, जो हसरा चेहरा आहे, ते मागे वळून पाहतात आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की इथे म्हणजे हे जे अज्ञात डोंगर आहे, हे जे अज्ञात गाव आहे, या डोंगराच्या पायथ्याशी शहरांच्या किंवा रस्त्याच्या आजूबाजूच्या गोंगाटांपासून दूर अशा भारताची खरी जनता नांदत आहे. म्हणजे भारताची खरी जैवविविधता ही खेड्यापाड्यांमध्ये लपलेली आहे. These were the people who still held on to the rich biodiversity of our land and no one even cared about them. आणि ते म्हणतात की हे जे लोक आहेत त्यांनी आपल्या भारताची जैवविविधता जपून ठेवलेली आहे आणि तरीसुद्धा आज कोणीही त्यांची कदर करीत नाही. They had never heard of hybrids, fertilizers or pesticides. त्यांनी कधीही पिके, खते किंवा संकरित पिके, खते किंवा कीटकनाशकांची नावे ऐकलेली नाहीत. They just grew their rice and ate what they got. ते फक्त भात पिकवतात आणि जे पिकेल त्यावर त्यांचं ते पोट भरतात. The old lady we met had probably never left बोरीपाडा. आणि जी आजी, जी म्हातारी बाई आम्हाला भेटलेली, जिने कसबाईचे बियाणे दिले, त्या आजी कधीही बोरीपाडा या गावाच्या बाहेर गेलेल्या नसाव्यात. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. आणि तिचं जे विश्व आहे, त्या आजीचं जे विश्व आहे, ते विश्व प्रगतीपासून अबाधित होते. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि एवढ्यापुरताच किंवा एवढ्याकरिताच मी कृतज्ञ होतो. थँक्यू.